घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या वेळेमध्ये पूर्वीप्रमाणेच बदल करून मिळावा असं निवेदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पालिका प्रशासनास देण्यात आले आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन कामगार संघर्ष समितीच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत पूर्वीप्रमाणेच बदल करावा याबद्दलचं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात कामाची वेळ पहाटे 6 ते दुपारी 2 अशी करून मिळावी, बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांची आणि कुटुंबांची माहिती घेत नसल्यानं त्यांच्यावर अन्याय होत असल्यानं ही माहिती अद्ययावत करावी, कायम कर्मचारी व बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना मेडिकल कॅशलेस कार्ड उपलब्ध करून द्यावं, सफाई कर्मचारी, गटार बिगारी, ड्रेनेज बिगारी, झाडूवाली महिला यांना खाकी कलरचा ड्रेस व शिलाई भत्ता आणि कामाचं साहित्य मिळावं यासंबंधीच्या मागण्यांचं निवेदन यावेळी सादर करण्यात आलं। दरम्यान मागण्यांच्या बाबत विचार विनिमय करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशा आशयाचं निवेदन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना देण्यात आलं। 8 वाजेपर्यंत त्यांनी कामाची ड्युटी लावली ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी ती केली होती। म्हणून आम्ही आज विचार केला, सगळ्यांनी एकत्र बसून चर्चा करून माननीय पवार साहेबांच्या बरोबर चर्चा झाली की पवार साहेब म्हणाले की बरोबर आहे, अर्धा तास त्यांना लागते, 10 मिनिटाच्या त्यांना सुट्ट्या देऊ। नगरपालिका आज या ठिकाणी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या वतीने आमचे ज्येष्ठ कामगार नेते माझे मार्गदर्शक जना शिंदे साहेब, कामगार नेते सोनवणे साहेब, सायमन गोट्टे साहेब, महामानव डॉक्टर यांचे उपसचिव रामचंद्रन शिवे, सुनील शिंदे यांच्या सर्व प्रमुख उपस्थितीमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांना आपल्या कामाच्या वेळेस जे परिपत्रक विस्तार केलं निघालं होतं ते पहाटे 6 ते दुपारी 2:30 असा वेळ करण्यात आला। देत असताना साहेबांना चर्चा एकदम सकारात्मक भूमिकेची साहेबांची चर्चा झाली। यावेळी अतिरिक्त आयुक्त यांनी घेतलेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेळा पहाटे 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंतचं दुरुस्ती परिपत्रक काढणार असल्याचं सांगितलं आणि ड्रेसचं वाटप सुद्धा लवकरच होईल असंही सांगितलं। यावेळी ज्येष्ठ कामगार नेते जनार्दन शिंदे, सायमन गट्टू, सांगदेव सोनवणे, अध्यक्ष बापू सदाफुले, रामचंद्रन शिवे, सुनील शिंदे, चंद्रकांत सर्वगोड, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते।